म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय शिस्तय आणि काय करपतंय हे समजण्यापलीकडचा सगळा विषय झालाय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीपासून मुंबईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या आणि एनडीए मध्ये सामील होण्याच्या चर्चांनी जबरदस्त पेट घेतलेला होता. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवत पडद्यामागे अनेक गाठीभेटी झाल्या. जयंत पाटलांची मध्यरात्रीची फडणवीसांसोबतची भेट असो वा ऐन सीजेपी आंदोलनावेळी शरद पवारांनी घेतलेली नरेंद्र मोदी यांची भेट असो, या भेटींची माध्यमात जाहीर चर्चा झाली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनीही दिल्लीच्या वाऱ्या करत मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चांच्या फेऱ्या मारल्या. अगदी खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणे यांनीही अमित शहा यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ अशी परिस्थिती निर्माण झाली आणि विलिनीकरणाच्या बातम्यांना उधाण आलं. परंतु या सगळ्या जोरदार चर्चांनंतर अचानक या चर्चेला ब्रेक लागला आणि चर्चांना विराम मिळाला. मग प्रश्न असा पडतो की घोडं नेमकं कुठं पेंड खाते आणि या विलिनीकरणाच्या रस्त्यात नेमका कोणता अडथळा निर्माण झालाय? आतापर्यंत पडद्यामागे पडद्यासमोर नक्की किती बैठका झाल्या, त्यातून काय निष्पन्न झालं आणि भाजपच्या अटींनुसार दोन्ही गट एकत्र येणं खरोखरच शक्य आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आता सगळ्यात पहिल्या प्रश्नाला हात घालूया, तो म्हणजे दिल्लीच्या वाऱ्या आणि बैठकांचं सत्र. त्यांच्यामध्ये नेमकं काय घडलं आतापर्यंत? तर बघा मंडळी, गेल्या काही आठवड्यात दिल्लीतल्या राजकीय हालचाली इतक्या वेगानं घडल्या की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं याचा प्रत्यय सगळ्यांना येऊ लागलाय. या घटनाक्रमाची सुरुवात प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या मध्यरात्री भेटीपासून झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जरी ही भेट नीट परीक्षेचा वाद, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थी आंदोलनाच्या विषयावर होती असं अधिकृतपणे सांगण्यात आलं तरी साखरेचं खाणार त्याला देव देणार या न्यायानं भाजपला संसदेत हव्या असलेल्या डिलिमिटेशन पाठिंब्याशी या भेटीचा थेट संबंध जोडला गेला. यानंतर लागलीच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. याच काळात सुप्रिया सुळे आणि बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. खासदार सोनावणे यांनी ही भेट मतदारसंघाला विविध प्रश्नांवर होती असं सांगितलं, तरी या विलिनीकरणाच्या राजकारणात धूर निघतोय म्हणजे कुठेतरी आग नक्कीच लागली हे आपल्याला ओळखावं लागेल. म्हणजे या बैठकांमधून 3 महत्वाच्या गोष्टी बाहेर आल्या. पहिली म्हणजे केंद्रात भाजप सरकारला संसदेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताची गरज आहे. यासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या सगळ्या खासदारांचं समर्थन हवंय. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपने 2 स्वतंत्र गटांशी व्यवहार करण्याऐवजी अख्ख्या राष्ट्रवादीला एनडीए मध्ये घेण्याची पसंती दाखवली आहे आणि त्या बदल्यात केंद्रीय मंत्रिमंडळात 2 पदं देण्याची ऑफरही दिली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवार गटातल्या काही खासदार आणि आमदारांचा कल एनडीए सोबत जाऊन सत्तेत भागीदारीचा वाटा उचलण्याकडे आहे. तर काही नेते त्याला कडाडून विरोध करतायत. पण मग मंडळी, हे विलिनीकरणाचं घोडं नेमकं अडलं कुठं? याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पक्षांतर्गत विरोध. शरद पवार गटातले निष्ठावंत कार्यकर्ते आणि तरुण नेतृत्व जसं की रोहित पवार यांनी भाजप सोबत जायला नकार दिला. स्वतःच न पाहता दुसऱ्याच्या कुरापती करण्याची भाजपची स्ट्रॅटेजी असल्याचं सांगत रोहित पवारांनी आम्ही संघर्ष करू पण एनडीए मध्ये जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तर शरद पवारांनी बारामतीत बोलताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सांगून चर्चांवर थेट पाणी फिरलं. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचं गूढ आणि सत्तेचं गणित. त्यात विषय असा आहे की या सगळ्यात मोठा पेच निर्माण झालाय तो पक्षाच्या नेतृत्वावरून. अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्र आली असून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आता प्रश्न असा उभा राहतो की एका म्यानात 2 तलवारी उभ्या कशा राहणार? जर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या तर शरद पवारांची मुलगी आणि पक्षाचा राष्ट्रीय चेहरा असलेल्या सुप्रिया सुळे त्यांच्या अंडर काम करणार का? सुप्रिया सुळे यांचा संसदेतला अनुभव, त्यांची राजकीय उंची आणि पवारांचा वारसदार म्हणून असलेली ओळख लक्षात घेता त्या सुनेत्र पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणं अशक्य मानली जाणारी गोष्ट आहे. म्हणून पदांची खेचाखेची विलिनीकरणातली मोठी अडचण ठरतीये. आता शेवटचं कारण म्हणजे भाजपच्या अटी आणि स्वाभिमान. भाजपला खरं तर सगळीच राष्ट्रवादी हवी आहे, पण ती त्यांच्या स्वतःच्या अटींवर आणि केंद्रीय पातळीवर स्वतःचं बहुमत मजबूत करायचंय. परंतु शरद पवारांचा गट जर भाजप सोबत गेला तर त्यांचा मूळ सेक्युलर मतदार दुरावेल आणि काँग्रेस ठाकरे गटाशी असलेली महाविकास आघाडी कायमची तुटू शकते. मध्यंतरी आता जितेंद्र
आव्हाड यांच्या मुलीने पोस्ट टाकत तिचं मत मांडलं. त्यात ती अशी म्हणाली की जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार किंवा नेते सत्तेत जाण्याचा किंवा सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा काहीतरी भयंकर किंवा मोठी अघटित घटना घडते. कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा किंवा नियतीचा संकेत म्हणून पाहावं आणि आपण जिथं आहोत तिथंच प्रामाणिकपणे राहण्याचा निर्णय घ्यावा. जरी त्यांनी या पोस्टमध्ये कोणत्याही पक्षाचं किंवा नेत्याचं थेट नाव घेतलं नसलं, तरी ही संपूर्ण पोस्ट एकंदरीत राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी होती असं जाणून येतं. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय उलथापालथी आणि त्यानंतर नेत्यांवर आलेली संकटं याकडे इशारा करत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांच्या गोटात न जाता विरोधी पक्षात राहूनच संघर्ष करण्याचा सल्ला दिलाय. आता सगळ्यात मुद्द्याचा पॉइंट म्हणजे विलिनीकरण करण्यात अडचण कुठे येते. थोडक्यात सांगायचं तर चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखा हा सगळा प्रकार ठरलाय. भाजपची इच्छा सगळ्या राष्ट्रवादीला एनडीए मध्ये घेण्याची आहे, जेणेकरून संसदेत घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले 2/3 बहुमत सहज गाठता येईल. परंतु व्यावहारिक पातळीवर हे जुळणं कठीण आहे. त्यात सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे गटाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचंय, तर दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना स्वतःचा राजकीय स्वाभिमान आणि मूळ विचारसरणी सोडायची नाहीये. त्यातच घर फिरलं की घराची वासेही फिरतात या भीतीनं पक्षातले तरुण खासदार आमदार 2 धड्यात विभागले गेलेत. त्यामुळेच दिल्लीतल्या उच्चस्तरीय बैठका, मोदी शाह यांच्याशी भेटीगाठी आणि पद वाटपाच्या गणितांमध्ये अडकलेले राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं घोडं, शेवटी नेतृत्वाचा अहंकार, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा वर्चस्वाचा लढा आणि मूळ विचारसरणीचा पेच या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर येऊन पेंड खात अडकून पडलंय. सध्या तरी या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात रात्री थोडी सोंग जास्तच असतात. त्यामुळे उद्या काय घडेल हे सांगणं कठीणच आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? डिलिमिटेशनसाठी राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार? हे विलिनीकरण होऊ शकतं का? याबद्दलची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.